श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज। आकाश दुबैया यांना न्याय द्या, गुन्हेगारी बंद करा घोषणांनी दणाणलं। श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी विरोधात आज अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला। व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संतप्त नागरिक, व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकारी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले। प्रशासनाला थेट इशारा देत शहरात कायदा सुव्यवस्था तात्काळ प्रस्थापित करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरात घडणाऱ्या सलग गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवघ्या 11 दिवसात फायरिंग, कोयत्याने हल्ले आणि व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले असून कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आज श्रीरामपुरात भव्य महामोर्चा काढण्यात आला। व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि हजारो नागरिकांनी एकत्र येत वाढत्या गुन्हेगारी विरोधात एल्गार पुकारला। मोर्चाची सुरुवात रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिरातून झाली। त्यानंतर मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे हा विराट मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पोहोचला। संपूर्ण मार्गावर गुन्हेगारी बंद करा, आकाश दुबैया यांना न्याय द्या, शहर सुरक्षित करा अशा घोषणांनी संपूर्ण श्रीरामपूर दणाणून गेले। या मोर्चाचे नेतृत्व आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी केले। यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा देत शहरातील वाढती गुन्हेगारी तात्काळ आटोक्यात आणावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी एकमुखी मागणी केली। दरम्यान आकाश दुबैया हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सलग 3 दिवस स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आपला निषेध नोंदवला होता। आजच्या विराट महामोर्चामुळे या आंदोलनाला आणखी धार मिळाली असून प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलणार याकडे संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे। आकाश दुबैया हत्या प्रकरणात न्याय मिळणार का? वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसणार का? आणि श्रीरामपूर पुन्हा सुरक्षित होणार का? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाच्या पुढील कारवाईतूनच मिळणार आहेत। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? श्रीरामपुरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलावीत का? आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि श्रीरामपूरसह राज्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी श्रीराम एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।